नमस्कार. आजच्या या विशेष भागात आपण एका अत्यंत रंजक विषयावर बोलणार आहोत. जेव्हा आपण म्युटेशन्स किंवा जनुकीय उत्परिवर्तनाबद्दल ऐकतो तेव्हा साहजिकच डोळ्यांसमोर सायन्स फिक्शन सिनेमांमधले धोके किंवा भयानक आजार उभे राहतात, बरोबर? पण प्रत्यक्षात तसं नाहीये. हे अचानक आणि स्थिर होणारे बदल खऱ्या अर्थाने निसर्गाचं आणि उत्क्रांतीचं मूळ इंजिन आहेत. हेच ते बदल आहेत जे सजीवांच्या प्रगतीसाठी अगदी कच्च्या मालासारखं काम करतात आणि संपूर्ण सजीवसृष्टीला आकार देतात. चला तर मग या म्युटेशनचं खरं रहस्य काय आहे ते आज उलगडूया. आजचा आपला हा प्रवास खूपच रंजक असणार आहे. आपण सुरुवात करूया जनुकीय उत्परिवर्तनाचे मूळ रहस्य समजून घेण्यापासून. त्यानंतर जनुकीय बदलांचे वर्गीकरण, हे बदल घडवून आणणारे घटक म्हणजेच म्युटाजेन्स, शेतीमध्ये याचा कसा वापर होतो आणि शेवटी आधुनिक जैवतंत्रज्ञान या टप्प्यांमधून आपण जाणार आहोत. चला तर मग लगेच सुरुवात करूया. तर आपला पहिला टप्पा आहे जनुकीय उत्परिवर्तनाचं रहस्य उलगडणे. हाच तो भाग आहे जो उत्क्रांतीचा अगदी मूळ आधार आहे. आता म्युटेशन किंवा उत्परिवर्तन म्हणजे नक्की काय? अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर सजीवाच्या जिनोमच्या न्यूक्लिओटाइड अनुक्रमात होणारा हा एक अचानक, स्थिर आणि आनुवंशिक बदल आहे. इथे एक शब्द खूप महत्त्वाचा आहे बरं का, आनुवंशिक म्हणजेच हेरिटेबल. याचा अर्थ असा की जर हे बदल एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित झालेच नाहीत तर ते उत्क्रांतीच्या इंजिनासाठी इंधनाचं काम करूच शकणार नाहीत. म्हणजे बदलाचं पुढे जाणं अत्यंत आवश्यक आहे. यानंतर आपण वळूया जनुकीय बदलांच्या वर्गीकरणाकडे. हे बदल अगदी डोळ्यांना न दिसणाऱ्या अदृश्य रेणूंपासून ते सूक्ष्मदर्शकाखाली दिसणाऱ्या क्रोमोझोम्सपर्यंत कसे होतात हे आपण पाहणार आहोत. हे जनुकीय बदल मुख्यत्वे 2 स्तरांवर घडतात. हे समजून घेण्यासाठी आपण एका मोठ्या सूचना पुस्तिकेचं उदाहरण घेऊया. पॉइंट म्युटेशन्स म्हणजे एखाद्या मोठ्या पुस्तकातल्या एका छोट्याशा स्पेलिंगच्या चुकीसारख्या आहेत. हे बदल एकाच जनुकात अत्यंत सूक्ष्म अशा रेणूच्या स्तरावर होतात. पण दुसरीकडे क्रोमोझोमल म्युटेशन्स म्हणजे त्या पुस्तिकेतील चक्क संपूर्ण पानच गायब होण्यासारखे आहे. इथे बदल खूप मोठा असतो, ज्यामध्ये डीएनएचे मोठे भाग समाविष्ट असतात आणि ते सूक्ष्मदर्शकाखाली अगदी स्पष्टपणे पाहता येतात. या पॉइंट म्युटेशनचे खरोखरच विचार करायला लावणारं उदाहरण म्हणजे सिकल सेल ॲनिमिया. इथे काय होतं तर डीएनएमधल्या फक्त एका बेसच्या बदलामुळे म्हणजेच सबस्टिट्यूशनमुळे हिमोग्लोबिनच्या प्रथिनांची संपूर्ण साखळीच बदलून जाते. एका छोट्याशा स्पेलिंगच्या चुकीमुळे लाल रक्तपेशींचा आकार अक्षरशः विळ्यासारखा होतो. निसर्गातला हा सूक्ष्म बदल माणसाच्या शरीरावर किती मोठा परिणाम करू शकतो हे यावरून आपल्या लक्षात येईल. आता क्रोमोझोमल म्युटेशन्सकडे पाहूया. जेव्हा संपूर्ण क्रोमोझोम्सची संख्याच बदलते तेव्हा त्याला ॲन्युप्लॉइडी असं म्हणतात. याची काही परिचित उदाहरणे म्हणजे डाऊन सिंड्रोम. यामध्ये क्रोमोझोम 21ची एक अतिरिक्त प्रत तयार होते, म्हणजे 2 ऐवजी 3 क्रोमोझोम दिसतात. तसंच टर्नर सिंड्रोममध्ये महिलांमध्ये एक एक्स क्रोमोझोम कमी असतो, तर क्लाइनफेल्टर सिंड्रोममध्ये पुरुषांमध्ये एक अतिरिक्त एक्स क्रोमोझोम येतो. एखादा क्रोमोझोम वाढल्याने किंवा कमी झाल्याने संपूर्ण मानवी शरीराच्या रचनेवर आणि विकासावर किती मोठा परिणाम होतो हे या उदाहरणांवरून अगदी स्पष्ट होतं. चला तर आता तिसऱ्या टप्प्याकडे जाऊया. आपण हे बदल कसे होतात हे पाहिलं, पण हे बदल घडवून आणणारी मुख्य कारणे कोणती आहेत, या कारणांनाच आपण म्युटाजेन्स असं म्हणतो. आता इथला सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की हे म्युटाजेन्स किंवा बदल घडवून आणणारे घटक मुख्यत्वे 3 प्रकारांत विभागले जातात. पहिले म्हणजे भौतिक म्युटाजेन्स, जसे की यूव्ही किरण किंवा क्षकिरण. दुसरे रासायनिक म्युटाजेन्स, जसे की मस्टर्ड गॅस किंवा कोल्चिसिन. आणि तिसरे म्हणजे जैविक म्युटाजेन्स, ज्यामध्ये HPV सारखे विषाणू आणि ट्रान्सपोझोनचा समावेश होतो. हे घटक डीएनएची रचना कशी बदलतात हे समजून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. हे सगळं ऐकल्यावर साहजिकच एक प्रश्न निर्माण होतो. नैसर्गिक किंवा अपघाती बदल तर आपण पाहिले, पण मानव हा बदल स्वतःच्या फायद्यासाठी जाणीवपूर्वक नियंत्रित करू शकतो का? निसर्गाच्या या चुकांचा फायदा घेऊन आपण काही नवं घडवू शकतो का? आणि याच प्रश्नाचं उत्तर आपल्याला आपल्या चौथ्या भागात मिळतं. शेतीमध्ये उत्परिवर्तनाचा वापर हा खऱ्या अर्थाने एक मोठा प्लॉट ट्विस्ट आहे, जिथे मानव केवळ निसर्गावर अवलंबून न राहता स्वतः हे बदल घडवून आणतोय. यालाच म्युटेशन ब्रीडिंग असं म्हणतात. ही पद्धत म्हणजे काय तर पिकांचे मूळ स्वरूप न बदलता त्यांच्यात जाणीवपूर्वक उत्परिवर्तन घडवून आणायचं. याचा थेट आणि व्यावहारिक फायदा म्हणजे पिकांचे उत्पादन वाढवणे, त्यांना किडींविरुद्ध लढण्याची ताकद देणे आणि त्यांचे पोषण मूल्य वाढवणे. शेती क्षेत्रातील ही खऱ्या अर्थाने एक मोठी क्रांतीच आहे. या म्युटेशन ब्रीडिंगचं एक अत्यंत यशस्वी आणि ठोस उदाहरण म्हणजे शर्बती सोनोरा ही गव्हाची जात. मेक्सिकन लाल गव्हामध्ये जाणीवपूर्वक म्युटेशन घडवून ही सोनेरी रंगाची आणि अधिक दर्जेदार गव्हाची जात कशी विकसित केली गेली
ही गोष्ट खरोखरच थक्क करणारी आहे. मानवी हस्तक्षेपाचा आणि कृषी विज्ञानाचा हा एक खूप मोठा विजय आहे. आणि आता आपण आलो आहोत आपल्या आजच्या प्रवासाच्या अंतिम आणि सर्वात प्रगत टप्प्यावर. भविष्य, आधुनिक जैवतंत्रज्ञान. आता आपण जनुकीय कोड फक्त बदलत नाही आहोत, तर तो दुरुस्त करण्यापर्यंत आणि चक्क नव्याने लिहिण्यापर्यंत पोचलो आहोत. यातील सर्वात आधुनिक आणि क्रांतिकारक तंत्रज्ञान म्हणजे CRISPR-Cas9 CRISPR-Cas9 ही खऱ्या अर्थाने एक जनुकीय कात्री किंवा जेनेटिक सिझर आहे. हे अतिशय उत्कृष्टपणे स्पष्ट करतं की आपलं विज्ञान अनिश्चित बदलांकडून एकदम अचूक जेनेटिक एडिटिंगपर्यंत कसं पोचलंय. ही कात्री डीएनएमध्ये अगदी नेमका आपल्याला हवा तसा बदल घडून आणते, ज्यामुळे भविष्यात भयंकर अनुवांशिक आजार बरे करण्याची एक खूप मोठी आशा निर्माण झाली आहे. आधुनिक जैवतंत्रज्ञानाचे आणखी 2 अत्यंत महत्त्वाचे पैलू आहेत. एक म्हणजे सोमा क्लोनल व्हेरिएशन, जे वनस्पतींच्या टिश्यू कल्चर प्रक्रियेदरम्यान नैसर्गिकरित्या निर्माण होणारे जनुकीय बदल आहेत. आणि दुसरीकडे आहेत GMPK किंवा जेनेटिकली मॉडिफाईड पीके. यामध्ये काय होतं तर एका विशिष्ट उद्देशासाठी, उदाहरणार्थ बीटी कॉटनमध्ये कीड प्रतिकारशक्ती आणण्यासाठी बाह्य जनुके किंवा फॉरेन जीन्स जाणीवपूर्वक पिकांमध्ये घातली जातात. या दोन्ही प्रक्रियांमधील हा मूलभूत फरक समजून घेणं अतिशय रंजक आहे. आतापर्यंत आपण जे काही पाहिलं त्याचा एक धावता आढावा घेऊया. इथे जर्मिनल आणि सोमॅटिक म्युटेशनमधील फरक लक्षात ठेवणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. जे बदल प्रजनन पेशींमध्ये होतात ते जर्मिनल असतात आणि ते आनुवंशिक असतात, म्हणजेच ते पुढच्या पिढीत जातात. पण शरीराच्या इतर पेशींमध्ये होणारे सोमॅटिक बदल हे पुढच्या पिढीत जात नाहीत. या मूलभूत संकल्पना अगदी स्पष्ट असणं आपल्या सगळ्यांसाठीच खूप गरजेचं आहे. या साऱ्या रंजक प्रवासाच्या शेवटी एक अतिशय विचार करायला लावणारा प्रश्न आपल्यासमोर उभा राहतो. खरोखरच नैसर्गिक उत्क्रांती अजूनही प्रगतीची दिशा ठरवत आहे की क्रिस्पर सारख्या प्रगत साधनांमुळे मानवाने आता स्वतःच्या जनुकीय भविष्याची सूत्रे स्वतःच्या हाती घेतली आहेत? हा प्रश्न केवळ वैज्ञानिक नाहीये, तर तो आपल्याला एका नव्या युगाच्या उंबरठ्यावर आणून उभा करतो. यावर नक्की विचार करा. आजच्या या विश्लेषणात सहभागी झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.